साहेब, हे सरकारी महानगरपालिकेचा भूखंड होता. याच्यामध्ये तहसीलदार नाशिक आणि सर्कल यांनी बेकायदेशीर नोंद लावली. अजूनपर्यंत 4 महिने झाली त्यांना निलंबित केलं नाही साहेब. पूर्ण नाशिक शहरामध्ये आमदार लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला तेव्हा ती नोंद अनावधानाने रद्द झाली. म्हणून कारवाईच करत नाही यांच्यावर. मग लोकांनी न्याय कोणाकडे मागायचा? मी कमिशनर साहेबांना सांगतोय तुम्हाला. सर, हे 1 ते 35 प्लॉट आहे. याच्यामध्ये मेलेल्या माणसाची ऑर्डर केली तहसीलदार नाशिकांनी. मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाणघेवाण करून 4 महिने झाले साहेब लढतोय मी. अजूनपर्यंत त्यांना निलंबित केलं नाही. कुठल्याही प्रकारची कारवाई नाही. जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, महसूल आयुक्त साहेबांना भेटलो, 4 महिने झाले कुठल्याही प्रकारची कारवाईच होत नाही साहेब. तुमच्यासारखे महसूल अधिकारी चांगले मंत्री झाले, त्यांनी खरोखर तुम्ही जनसंवाद दौरा घेतल्यामुळे 2-3-4 तुमचं प्रथम अभिनंदन नाशिककरांच्या वतीने. 2-3-4 तारखेला माझ्याकडे बैठक लावतो त्या विषयाची. यस. हे तसंच तलाठीने बेकायदेशीर नोंद टाकली. देवळा तालुक्यातला आहे. कोणाची नोंद साहेब टाकतात, पैसे घेतात आणि चुकीच्या नोंद टाकतात आणि परत म्हणतात की नजर चुकीने झाली. अहो साहेब, एवढा त्रास होतो नागरिकांना. तहसीलदारकडे अपील, प्रांतकडे ऍडिशनल पैसे द्यायचे आणि निकाल त्यांच्या बाजूने घ्यायची. कुठली पद्धत चालू आहे साहेब? नाशिकचं महसूल प्रशासन एकदम अकार्यक्षम झालंय. लोकांना न्याय भेटत नाही आणि चुकीचं काम लोकांना प्रोटेक्ट करतात साहेब. न्याय भेटतच नाही.